हाय सगळ्यांना. हे बघा शाळातून आल्या झालं सुरू. काय करायचं, घरी नसले ना एवढं शांत असतं वातावरण. 12 ते 5, 5 नाही 5:30. तू पैसे देशील घरी आल्याबरोबर. काय पाहिजे? मग गिफ्ट द्यायचं कोणाला? बेस्टीले. तिच्या फ्रेंडला गिफ्ट द्यायचंय तर पैसे मागते. बर्थडे तिचा म्हणून. बर्थडे म्हणे तिचा. तिला कधी बर्थडे? कधी? 7 तारखेला. कोणत्या तारखेला? 7 तारखेला. 7 तारखेला हिच्या फ्रेंडचा बर्थडे आहे, तर हिला गिफ्ट द्यायचंय. अजून 7 तारीख किती बाकी आहे? आणि विचारून तर तू ना पडल, तू पैसे किती देते तिच्यावर आहे ना. त्यात काय विचार करायचा? ते बर्थडे गिफ्ट च्या शो त्याच्यामध्ये गेलं. असं आहे की मी तिला चांगलं गिफ्ट देईन, कारण की मीच देते तिला गिफ्ट. तिच्या मम्मी पप्पाने कपडे देते तिला. तू डिलीट करते, मी थोडी टाकू दे. मी नाही टाकू दे ना हे व्हिडिओ. हाच व्हिडिओ टाकतो बरं. हाच व्हिडिओ टाकणार आहे बरं का. मी आता घरी आलं म्हणजे यायचं, सगळं यायचं, असं हे होऊन जातं ना, असं टेन्शन येऊन जातं. तिघं एवढे भांडणं करतात, बापरे बाप. असं डोकं खराब होऊन जातं ना. की सकाळी पण तेच, आणि 5 वाजता 5:30 वाजता शाळेतून आले की तेच. काय करायचं सांगा बरं. तुमच्या घरामध्ये बी असेच भांडणं होते का पोरांचे? ते त्याच्याशी भांडतं, ते त्याच्याशी भांडतं, आणि आपलं म्हणते हा व्हिडिओ टाकायचा नाही, आणि मी टाकणारच आहे बघा. सगळ्यांना माहित झालं पाहिजे की घरामध्ये कसे भांडतात सगळे, हो की नाही? टाकणारच आहे मी आता हा व्हिडिओ. कसे परेशान करतात बापरे बाप.